नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण हायड्रोकार्बन मधला अल्किन बघितलं होतं, बरोबर आहे. तर आज या लेक्चर मध्ये आपण हायड्रोकार्बनचं अल्किन बघणार. बघा, अल्किनचा फॉर्म्युला काय असतो रे, सांगा लवकर. अल्किनचा फॉर्म्युला काय असतो आपण लास्ट लेक्चर मध्येच बघितलं होतं. CnH2n. काय असतो अल्किनचा फॉर्म्युला? CnH2n असतो, बरोबर आहे. सांगा लवकर, करेक्ट आहे का नाही? ठीक आहे. हे अल्किनचा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो? CnH2n. हा कोणता फॉर्म्युला आहे? याला आपण म्हणतो जनरल फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला म्हणतो? जनरल फॉर्म्युला. हा काय अल्किनचा जनरल फॉर्म्युला. आता हे जे अल्किन आहे मित्रांनो, यामध्ये कार्बन कार्बन किती बॉन्ड असतात रे? यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतं. अल्किन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे हे. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे द हायड्रोकार्बन कंटेन कार्बन कार्बन डबल बॉन्ड and carbon-carbon triple bond called unsaturated hydrocarbons. There are two types. One is alkene and another is alkyne. In this lecture, we are going to discuss about the alkene. Alkene means there is a carbon-carbon double bond. And general formula of alkene is CnH2n. ठीक आहे. आता या अल्किन साठी कंडिशन काय, रिक्वायरमेंट काय? तर याच्यासाठी मित्रांनो काय रिक्वायर्ड आहे रे भाऊ? रिक्वायर्ड सांगा, कोण सांगू शकते? रिक्वायर्ड ऍट लिस्ट काय असते रे भाऊ? रिक्वायर्ड ऍट लिस्ट 2 कार्बन. यामध्ये कमीत कमी किती कार्बन पाहिजे रे भाऊ? 2 कार्बन्स पाहिजे यामध्ये. ठीक आहे. पहा, अल्किन आणि अल्काइन जर तुम्हाला ड्रॉ करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी त्यामध्ये किती कार्बन पाहिजे? 2 कार्बन पाहिजे. कारण 2 कार्बन असले तर डबल बॉन्ड तयार होईल आणि ट्रिपल बॉन्ड तयार होईल. ठीक आहे. पहा आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण एन ची व्हॅल्यू घेतली, समजा 2 घेतली. 2 एन ची व्हॅल्यू किती घेतली? 2. आणि एन ची व्हॅल्यू जर 2 असेल तर आपल्याला माहिती आहे 2 कार्बन जर असले तर त्याचं नाव काय येणार आहे भाऊ? या ठिकाणी सफिक्स काय? या ठिकाणी सफिक्स आहे ENE. आणि ENE काय आहे? हा सफिक्स आहे. आणि जेव्हा केव्हा ENE सफिक्स राहील तर मग तो सफिक्स आपल्याला त्या पॅरेंट अल्केनवर लावायचा. 2 कार्बन आहे तर काय बनणार? मग इथिन बनणार. काय बनणार? 2 कार्बन असेल तर इथिन बनणार आहे दादा, बरोबर आहे. आता बघ, आपल्या जवळ फॉर्म्युला आहे CnH2n. हा फॉर्म्युला आहे आपल्या जवळ, बरोबर आहे. या फॉर्म्युल्यामध्ये एन ची व्हॅल्यू पुटअप करा. ठीक है, ठीक है. जिनको मराठी समझ में नहीं आती वो ध्यान में रखो. फॉर्मूला लिख के दिया है सर ने यहाँ पे CnH2n. उसमें क्या करना है? एन का वैल्यू पुटअप करना है. एन मतलब नंबर ऑफ कार्बन्स. वो वैल्यू पुटअप करके आप क्या कर सकते हैं? अल्किन ड्रॉ कर सकते हैं. ठीक है, देखिए यहाँ पे एन का वैल्यू कितना होगा? 2. 2 इंटू कितना होगा? 2. कितना आएगा फिर? C2H4. दिस इज मॉलिक्युलर फॉर्म्युला. दिस इज मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे, हा आपला आला मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता आपल्याला काय करायचं? याचं डायग्राम काढायचं, म्हणजे याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. कंडेन्स फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे. कंडेन्स फॉर्म्युला ड्रॉ करण्यासाठी आपल्या किती कार्बन आहे? 2 कार्बन आहे. 2 कार्बन घेतले आपण. आता या ठिकाणी कार्बन कार्बन किती बॉन्ड आहे? डबल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन किती बॉन्ड आहे? डबल बॉन्ड आहे त्यामध्ये. तर डबल बॉन्ड असलं तर काय करणार आपण? कोणत्या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड देऊन देणार, बरोबर आहे. आता मला सांगा, प्रत्येक कार्बनचं व्हॅलन्सी किती असते रे भाऊ? 4 असते. करेक्ट आहे, 4 व्हॅलन्सी आहे. तर व्हॅलन्सी मेंटेन करा. 1 2 3 4. 1 2 3 4. मी लास्ट लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं, जे 2 कार्बन मध्ये बॉन्ड असतात ते दोघांमध्ये पण काय असतात? शेअरिंग मध्ये असतात. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं, दोघांसाठी काउंट करावं लागणार. 1 2 3 4. 1 2 3 4. याला हायड्रोजन जॉईन करून द्या. मग हे काय बनलं आपलं? CH2. या कार्बन जवळ किती हायड्रोजन झाले? 2. CH2 डबल बॉन्ड CH2. हे झालं मित्रांनो आपला कंडेन्स फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला म्हणतो आपण याला? कंडेन्स फॉर्म्युला म्हणतो किंवा कंडेन्स स्ट्रक्चर म्हणतो, बरोबर आहे. राईट. आता बघा, आता आपल्याला समजा यामध्ये मित्रांनो आपल्याला क्वेश्चन विचारला की हाऊ मेनी सिग्मा बॉन्ड एंड पाई बॉन्ड इन इथिन. ये जो इथिन है इसमें कितनी सिग्मा बॉन्ड है, कितनी पाई बॉन्ड है, ये हमें यहाँ पे क्लियर करना है.
टेल मी हाऊ मेनी पाय बॉन्ड अँड सिग्मा बॉन्ड हिअर. हाऊ मेनी सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्ड मीन्स सिंगल बॉन्ड. पहा, हा जो असतो जेव्हा डबल बॉन्ड असतं त्यातलं एक कोणतं बॉन्ड असतं रे भाऊ? सिग्मा बॉन्ड असते. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलं तर एक काय असतं? सिग्मा बॉन्ड. आणि एक काय असतं भाऊ? पाय बॉन्ड. पहा, जेव्हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड असते तेव्हा त्यामधलं एक कोणतं बॉन्ड असते? सिग्मा बॉन्ड. आणि एक कोणतं बॉन्ड असते? पाय बॉन्ड असते. एक कोणतं बॉन्ड असते दादा? पाय बॉन्ड असते. एक पाय बॉन्ड आणि एक सिग्मा बॉन्ड. राईट. आता पाय या ठिकाणी बघ, या ठिकाणी आपले पाय बॉन्ड किती झाले रे भाऊ? या ठिकाणी पाय बॉन्ड आहे 1. पाय बॉन्ड झाले 1. आता आपल्याला लिहायचं सिग्मा बॉन्ड किती आहे? सिग्मा बॉन्ड. पाय बॉन्ड आपल्याजवळ 1 आहे. सिग्मा बॉन्ड किती आहेत? 5. 1 2 3 बरोबर आहे. 4 5. 1 2 3 4 5. सिग्मा किती आहे? 5. आणि पाय किती आहे? 1. म्हणजे टोटल बॉन्ड किती झाले? 6. पाहून घे. 1 2 3 4 5 6. आधी आपण काय केलं? अल्किन घेतलं, अल्किनचा फॉर्म्युला घेतला, त्यामध्ये यांची व्हॅल्यू 2 पुटअप केली, इथिन ड्रॉ करायचं होतं. C2H4 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आला. नंतर आपण त्याचं डायग्राम ड्रॉ केलं, स्ट्रक्चर ड्रॉ केलं. CH2 डबल बॉन्ड CH2 आला इथिन. आणि आपल्याला नंतर क्वेश्चन विचारला जातो एंट्रन्स मध्ये. हे कशामध्ये? मग तुम्हाला जेई मध्ये, नीट मध्ये, सीईटी मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलं जातं. MHT CET नीट पण यामध्ये क्वेश्चन राहतं की हाऊ मेनी सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड. तर मग सिग्मा बॉन्ड किती आहे? 1 2 3 4 5 सिग्मा बॉन्ड अँड 1 इज पाय बॉन्ड. टोटल बॉन्ड इज 6. टोटल विचारले तर 6 आन्सर द्यायचं. पाय बॉन्ड विचारले तर पाय बॉन्ड कोणतं राहणार? जे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड मध्ये राहते तिथंच पाहायचं फक्त. बाकी सगळे काय असतात? सिग्मा बॉन्ड असतात. हे क्लिअर झालं का सांगा? ठीक आहे. आता आपण काय करणार? n इज इक्वल टू 3 घेऊ. आपण काय घेऊ? 3 घेऊ. n इज इक्वल टू 3. बघा, समजा आपण या ठिकाणी n इज इक्वल टू 3 घेतलं. वी नो व्हेरी वेल इफ n इज इक्वल टू 3 देन there is a how many carbon? There is a total 3 carbon. Again total 3 carbon, then parent is propane. लेकिन यहाँ पे सफिक्स क्या है दोस्तों? EN है, तो हमारा क्या बनने वाला है? प्रोपीन. देखो n इज इक्वल टू 3 लिया, टोटल कार्बन 3 है और 3 कार्बन है, तो अल्किन में सफिक्स EN लगने के कारण हमारा बन जाएगा प्रोपीन. कोणतं बनणार आहे भाऊ? प्रोपीन बनणार. बरोबर आहे. आता बघा, आपल्याजवळ फॉर्म्युला आहे कोणता आहे? CnH2n फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. यामध्ये यांची व्हॅल्यू पुटअप करा. 3 इथे किती येणार? 2 into 3 म्हणजे किती येणार? आपलं C3 आणि H6. असं तुम्ही करू शकता कॅल्क्युलेशन पटापट. नंतर बघा टोटल कार्बन किती आहे रे भाऊ? हा आला मॉलिक्युलर फॉर्म्युला. टोटल कार्बन किती आहे? 3. 1 2 3 कार्बन. मग पहिले सिग्मा बॉन्ड देऊन द्यायचं, सिंगल बॉन्ड देऊन द्यायचं. मग काय करायचं? कोणत्याही 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड द्यायचं. कोणत्या 2 कार्बन मध्ये काय असलं पाहिजे? डबल बॉन्ड असलं पाहिजे. बाकी कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड पाहिजे. जर अल्किन ड्रॉ करायचं असलं तर कोणत्या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड द्यायचं आणि बाकी मध्ये सिंगल बॉन्ड. मग आता कार्बनची व्हॅलेन्सी मेंटेन करा. 4 1 2 3 4 1 2 3 and 4 1 2 3 4. आता हायड्रोजन जॉईन करायला, याला हायड्रोजन जॉईन करणार आपण. आता त्याचं डायग्राम आपण कंडेन्स फॉर्म्युला ड्रॉ करणार. इथे काय झालं? मग CH2 डबल बॉन्ड CH डॅश CH3. आता कन्फर्म करू आपण. 3 कार्बन आहे का? 1 2 3 हो. 6 हायड्रोजन आहे का? 3 + 3 6 हायड्रोजन आहे. दिस इज प्रोपीन. हा कोणता बनला आपला? दिस इज प्रोपीन. आणि कोणता फॉर्म्युला? दिस इज कंडेन्स फॉर्म्युला. हा झाला त्याचा कंडेन्स फॉर्म्युला. बट आता या ठिकाणी जर विचारलं आपल्याला व्हॉट इज बॉन्ड लाईन फॉर्म ऑफ प्रोपीन, पहा क्वेश्चन विचारलाय. ड्रॉ बॉन्ड लाईन फॉर्म ऑफ प्रोपीन. ड्रॉ बॉन्ड लाईन फॉर्म ऑफ प्रोपीन. प्रोपीनचा बॉन्ड लाईन फॉर्म आपल्याला ड्रॉ करायचंय, आन्सर द्यायचंय. आता बॉन्ड लाईन मध्ये कसं ड्रॉ करतो रे भाऊ? बॉन्ड लाईन मध्ये आपण काय करतो? इन बॉन्ड लाईन we hide the carbon and hydrogen. In bond line form we hide the carbon and hydrogens. हा झाला. दिस इज अ बॉन्ड लाईन फॉर्म ऑफ प्रोपीन. दिस इज झिगझॅग फॉर्म और बॉन्ड लाईन फॉर्म ऑफ प्रोपीन. हे झालं प्रोपीन. आता याला कसं तुम्ही लक्षात ठेवू शकता?
या ठिकाणी कोणी दोन बॉन्ड आहे म्हणजेच काय, या कार्बन जवळ दोन हायड्रोजन आहे, या ठिकाणी अजून डबल बॉन्ड आहे, नंतर इथे एक कार्बन आहे, नंतर एक बॉन्ड आहे, म्हणजेच याचा अर्थ काय, इथे एक हायड्रोजन आहे. या ठिकाणी एकच बॉन्ड दिसत आहे या कार्बनवर, म्हणजेच याला किती हायड्रोजन असणार, 3 हायड्रोजन असणार. बरोबर आहे. असं आपण त्याला ड्रॉ करू शकतो. हा कोणता फॉर्म झाला, बॉन्ड लाईन फॉर्म किंवा झिगझॅग फॉर्म म्हणतो आपण, झिगझॅग फॉर्म किंवा बॉन्ड लाईन फॉर्म. असं तुम्ही काय करू शकता, मग एनचं व्हॅल्यू घेऊन प्रोपीन झालं, आता ब्युटीन, पेंटीन, हेक्झिन, हेप्टीन, ऑक्टीन, नॉनिन, डिकीन, असं तुम्ही 10 पर्यंत ड्रॉ करून कमेंट करून तुम्ही सांगू शकता की सर असं येणार म्हणून. ठीक आहे, क्लिअर झालं का सांगा लवकर. क्लिअर झालं प्रोपीन पर्यंत. आता एन इज इक्वल टू आपण 4 घेऊ, मग ब्युटीन ड्रॉ करणार आहे. पहा, इफ वी टेक एन इज इक्वल टू 4, when n is equal to 4, then there will be the total 4 carbon. When total 4 carbon, then there is a parent is butene. Which parent? Butene. 4 कार्बन अगर रहे तो ब्यूटीन पैरेंट रहेगा. ठीक आहे. आता आपल्याजवळ फॉर्म्युला आहे CnH2n हा फॉर्म्युला आहे. तर n ची व्हॅल्यू पुटअप करा, काय येणार 4, 2 into 4, तर काय येणार हो, पूर्ण आपलं काय येणार आहे C4 and H8. करेक्ट. Right. This is a molecular formula of butene. This is molecular formula. यहाँ पे टोटल कार्बन कितने, 1 2 3 4 कार्बन है. तो शिंदे सर ने क्या बताया कि कोई भी 2 कार्बन में पहले डबल बॉन्ड दे दो, बाकी कार्बन में क्या करना है, सिंगल सिंगल बॉन्ड देने हैं. देखो सिंगल सिंगल बॉन्ड, बाद में क्या करना है, हर एक कार्बन का वैलेंसी 4 करना है. 1 2 3 4, 1 2 3 एंड देन 4, 1 2 3 4, 1 2 3 4, and then attach hydrogen atoms. हाइड्रोजन एटम्स क्या करने, अटैच करने हैं. देखिए कर दिया अटैच. अब क्या बनेगा, इसका क्या बनेगा, ये कार्बन के पास कितने हाइड्रोजन, 2, देन डबल बॉन्ड CH, देन डैश CH2, देन डैश CH. दिस इज ब्यूटीन. ये क्या बन गया हमारा ब्यूटीन. नंबरिंग किया तो यहां से नंबरिंग किया तो हमारा ये क्या बन जाएगा दोस्तों, 1 ब्यूटीन बन जाएगा. आईयूपीसी नेम और क्या लिख सकते हैं, ये हो गया हमारा आईयूपीसी नेम. ये कौन सा नेम हो गया इसका, आईयूपीसी नेम हो गया. और कैसे लिख सकते हैं आप, बट 1 ENE. ठीक है. तो देखो N इज इक्वल टू 4 लिया हमने, ब्यूटीन ड्रॉ किया. तो ऐसे आप क्या कर सकते हैं, सिंपल तरीके से आपको क्या करना है, N की वैल्यू लेना है. आपको जो भी हाइड्रोकार्बन अल्कीन आपको बनाना है वो आप बना सकते हैं. तो आपको कार्बन पे ध्यान देना है और कैलकुलेशन पे ध्यान देना है. देखो यहाँ पे हमारा फिर इसका पूछा जाएगा कि इसका बॉन्ड लाइन फॉर्म क्या है. तो इसका बॉन्ड लाइन फॉर्म क्या आएगा, इसका बॉन्ड लाइन फॉर्म क्या आएगा, जिगजैग में ऐसा आएगा. देखो यहाँ पे एक कार्बन, यहाँ पे दूसरा कार्बन, यहाँ पे तीसरा कार्बन, यहाँ पे चौथा कार्बन. ये क्या बनेगा हमारा ब्यूटीन. तो ये इसका मतलब क्या है, यहाँ पे 2 हाइड्रोजन है, डबल बॉन्ड, यहाँ पे CH है, यहाँ पे क्या है CH2 है, और यहाँ पे क्या है CH3 है. दिस इज बॉन्ड लाइन फॉर्म. ये क्या है हमारा बॉन्ड लाइन फॉर्म है ब्यूटीन का, बॉन्ड लाइन फॉर्म ऑफ ब्यूटीन. ठीक है, आया क्या समझ में, बताओ आपको क्या करना है. देखो मैं एक बार फिर से यहाँ पे बताता हूँ आपको. आपको क्या करना है, n का वैल्यू 4 लेना है, कैलकुलेशन करना है. बाद में n का वैल्यू आपने 3 लिया, प्रोपीन ड्रॉ किया. बाद में आपने क्या किया, n पहले क्या किया था, n का वैल्यू 2 लिया आपने, बराबर है. और यहाँ पे आपने क्या ड्रॉ किया है, इथीन ड्रॉ किया. तो आप यहाँ पे क्या कर सकते हैं, n का वैल्यू फिर 5 लेके पेंटीन, हेक्सीन, हेप्टीन, ऑक्टीन, नॉनिन, डिकीन, ऐसे n का वैल्यू बढ़ा बढ़ा के, मतलब 5 लिया तो पेंटीन, 6 लिया तो हेक्सीन, 7 लिया तो हेप्टीन, 8 लिया तो ऑक्टीन, और 9 लिया तो नॉनिन, और 10 लिया तो डिकीन. ये आपके अल्किन बन जाएंगे. होप है दोस्तों, जो मैंने आपको आज अल्किन का स्ट्रक्चर कैसे ड्रॉ करने, कैसे फॉर्मूले मेक करने, आपको एग्जाम में एक तो फॉर्मूला आएगा, उसको मॉलिक्यूलर फॉर्मूला पूछा जाएगा, नहीं तो उसको कंडेंस फॉर्म पूछा जाएगा, नहीं तो उसमें कितने सिग्मा बॉन्ड है और कितने पाई बॉन्ड है ये पूछे जाएंगे. होप है दोस्तों आज का जो लेक्चर है वो आपको टोटल क्लियरली समझ में आया होगा, ऐसा मुझे लगता है. और मिलते हैं नेक्स्ट लेक्चर में. तब तक के लिए धन्यवाद. और मंडळ आपले आभारी आहे आणि तुम्ही खूप भारी आहे. थँक यू व्हेरी मच.